नमस्कार. आपण CLF प्रोफाइलमधील मोबाईल टॅबवर आलो आहोत. तुम्हाला येथे मोबाईल नंबर जोडण्याची गरज नाही. तुम्ही पदाधिकारी निवडताच आणि त्यांना स्वाक्षरी करताच तुम्हाला येथे फोन नंबर दिसेल. पुढील टॅब म्हणजे ॲड्रेस टॅब. तुम्हाला येथे पत्ता जोडावा लागेल. तुम्हाला प्लस बटन दिसेल. प्लस बटणावर क्लिक करा. तुम्हाला ॲड्रेस लाईन एंटर करावी लागेल. तुम्ही 2 ॲड्रेस ओळी जोडू शकता. आणि तुम्ही पिन कोड टाकाल. डेटा सेव्ह होईल. पत्ता येथे जोडला आहे. पुढील पान बँक तपशिलांचे आहे. तुम्हाला स्थलांतरित CLF सोबत बँकेचे तपशील दाखवले जातील. तुम्हाला एडिटमध्ये जाऊन बँकेचे तपशील तपासावे लागतील. बँक, शाखा, IFSC कोड, खाते क्रमांक आणि प्रकार निवडताना तुम्हाला बँकेच्या पासबुकचा फोटो काढावा लागेल. आणि तपशील जतन करा. येथे क्लिक केल्याने तुमचा डेटा सेव्ह होईल. पुढील पान KYC आहे. येथे तुम्हाला तुमच्या CLFचे KYC करावे लागेल. पान संपादित करा. मी तुम्हाला दाखवतो. येथे कागदपत्र प्रकारात KYC पॅन निवडला आहे. पॅन क्रमांक दिला गेला आहे किंवा तुम्हाला येथे पॅन फोटो टाकावा लागेल. तुम्हाला तपशील जतन करावे लागतील. डेटा यशस्वीरित्या अपडेट केला. तुमचे KYC येथे केले जाईल. पुढील टॅब उपसमितीसाठी आहे. येथे 2 उपसमित्या आधीच स्थापन झाल्या आहेत. तुम्हाला प्लस बटणावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला उपसमिती जोडावी लागेल. तुम्हाला तारीख द्यावी लागेल आणि सेव्ह बटणावर क्लिक करावे लागेल. उपसमितीची आवश्यकता अशी आहे की त्यात 2 AIC सदस्य असावेत. आवश्यकता येथे लिहिलेली आहे. बाणावर क्लिक करा. प्लस बटणावर क्लिक करा. उपसमिती सदस्य निवडा किंवा ते जतन करा. डेटा यशस्वीरित्या जतन झाला. पुढे सदस्य जोडण्यासाठी प्लस बटणावर क्लिक करा. ठीक आहे आणि सेव्ह करा. तुमची उपसमिती स्थापन झाली आहे. धन्यवाद.